नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। महिला बचत गटांना पापड यंत्राचे वाटप, महिलांना आत्मनिर्भरतेचा आधार। श्रीरामपूरमध्ये बचत गटांचा उत्सव, महिलांच्या सक्षमीकरणासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पुढाकार। बचत गटांच्या चळवळीमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला असून त्या फक्त कागदावरच नव्हे तर कृतिशील झाल्या आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केले। या कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथमच महिला बचत गटांना पापड उत्पादन यंत्राचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत महिलांना पीठ गिरण्या, मसाला यंत्र, वजन काटे, पॅकिंग यंत्रणा तसेच शासकीय योजना अंतर्गत कर्जाचेही वाटप करण्यात आले। हा उपक्रम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। माहितीचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच विविध गटांचे प्रतिनिधीही या प्रसंगी उपस्थित होते। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की मागील 2 वर्षात 100हून अधिक बचत गटांना पीठ गिरण्या, मसाला यंत्रे, शेवया मशीन वाटण्यात आली आहेत। आता पापड यंत्र वाटप करण्यात येत असून या यंत्राचा योग्य वापर होतो की नाही यावर देखील लक्ष ठेवले जाणार आहे। ते पुढे म्हणाले की श्रीरामपूर तालुक्यात अजूनही सामाजिक आणि आर्थिक असमानता आहे। अनेक गरीब कुटुंबांना शासकीय धान्य मिळत नाही तर गाड्या आणि बंगले असलेले लाभ घेत आहेत। ही स्थिती बदलण्यासाठी गावागावात शिबिरे घेऊन खरे गरजू लोकांपर्यंत योजना पोहोचवल्या जातील। या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी शरदभाऊ नवले यांची निवड जाहीर करण्यात आली। लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। कार्यक्रमात वेळेचे भान ठेवून काम करण्याची नवी कार्यसंस्कृती रुजवण्याचे आवाहनही डॉक्टर विखे पाटील यांनी केले। शेवटी त्यांनी महिलांना 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान राहता तालुक्यातील अस्तगाव येथे होणाऱ्या प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुराण कथेसाठी खास निमंत्रण दिले असून त्यासाठी महिलांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।